सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 6 जानेवारी 2026 मंगळवार दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. जेव्हा पण मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्यास अंगारिका योग म्हटला जातो. तर अंगारिका संकष्ट चतुर्थी वर्षाची वहिली संकष्ट चतुर्थी ती पण अंगारिका योगावर आलेली आहे. सोन्याहून पिवळा सोन्यासारखा दिवस आहे. या वर्षात जे संकटे होते आपल्या मागच्या वर्षात आपल्यावर ते सगळे संकट वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी गणपती बाप्पा दूर करणार असा हा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला आवर्जून जर तुम्ही उपवास जरी नाही धरला तरीही चालेल, पण चुकूनही घालू नका या रंगाचे कपडे. फक्त आपल्याला 2 रंग शुभ आहेत, तेच 2 रंग आपल्याला रंगाचे कपडे आवर्जून घालायचे आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले तर वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, सुखसमृद्धी ठरेल आणि इच्छापूर्ती तुमची आवर्जून होणार आहे. त्याबरोबर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, त्याचबरोबर उपवास करायचा का नाही, असे कोणते रंग आहेत की ते आपल्याला घालायचा नाही आहे, असा कोणता रंग आहे की तो आपल्याला आवर्जून घालायचा आहे. त्याचबरोबर अंगारिक चतुर्थीला काय नियम पाळायचे आहेत, अंगारिक चतुर्थीला कोणतं सेवा करायची आहे, त्याचबरोबर अंगारिक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय किती वाजता आहे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी उपाय देखील शेवटी मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा नक्कीच राहील. आता अंगारिका चतुर्थीला सकाळी लवकर उठून काय करायचं तर बघा, अंगारिका चतुर्थीला तुम्हाला सकाळीच लवकर उठून, त्याचबरोबर तुम्हाला नाही म्हणजे तुमच्या सगळ्या घरातल्या सर्व लहान मोठ्या लेकरांसह तुम्हाला सर्वांना सेवा करायची आहे गणपती बाप्पाची. लवकर उठा, त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर थोड्या थोड्या किमान 5-5 दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे. लहान लेकरापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत किमान 5-5 दुर्वा घ्या आणि आंघोळीच्या पाण्यात टाका. आंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकताना गणपती बाप्पाचा मंत्र जपायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. मंगलमूर्ती विघ्नहारा दुरित नाशक कृपा करा, हा देखील तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. त्याचबरोबर तुमचे सर्वांचे अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी काही दररोजची देवपूजा आहे ती सर्वप्रथम करायची आहे. त्या अगोदर तुम्ही घर स्वच्छ करा, स्वतःचं घर स्वच्छ करा. त्यानंतर तुम्हाला देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची आहे. छान असं दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने, दुधाने, पंचामृताने पाणी स्वच्छ, परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अर्थशीर्ष पाठ असेल तर अर्थशीर्ष पठण करत करत गणपती बाप्पाला अभिषेक करा किंवा गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्की जप करा. प्रत्येक आईने वडिलांनी गणपती बाप्पाला अभिषेक केलेला चमचाभर तीर्थ अंगारक योगावर मुलांना जरूर प्यायला द्या. स्वतःसुद्धा प्यायचं आहे. मुलांचे शिक्षण, नोकरी, बुद्धी यात त्यांची वाढ होईल. घरामध्ये ताणतणाव कमी होईल. प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश प्राप्त होईल, इच्छापूर्ती होईल. त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती छान पुसून घ्यायची आहे. देवघरात छान असं लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. महिलांनी मुठभर तांदळाची रास करा. तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करायचंय. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची. दुर्वा अर्पण करताना उजव्या हातात दुर्व्याची जुडी घ्यायची. बाप्पाला तुमची इच्छा सांगायची. बाप्पाला कोरडं हळदी कुंकू कधीही लावू नये. भरपूर लोक असं करतात की गणपती बाप्पाला कोरडं हळदी कुंकू लावतात, पण हे चुकीचं आहे. गणपती बाप्पाला कधीही कोरडं हळदी कुंकू लावू नये. ओलं करावं आणि मग तिलक करावा. दुर्वाच्या देठाला हळदी कुंकू लावून बाप्पाच्या चरणी अर्पण करावा. आता त्याचबरोबर ही झाली आपली गणपती बाप्पाची अभिषेक, गणपती बाप्पाची पूजा. त्याचबरोबर अंगारिकला बरेच लोक उपवास करतात. आता आपण तर पूजा केली, पण आपण उपवास धरला का नाही हे देखील सांगणार आहे.
अंगारकीचा उपास करत असाल तर चुकून सुद्धा हा एक पदार्थ अजिबात खाऊ नका. नाहीतर मग उपास नाही केला तरीही चालेल, पण कधी अंगारक चतुर्थीचा उपास करताना गोड खाऊन आपण उपास करायचा असतो. तुम्ही फलाहार खाऊन आपण उपवास करायचा असतो. त्याचबरोबर तुम्ही जर फलाहार घेऊ शकता तर दूध घेऊ शकता, दही घेऊ शकता, साखर देखील घेऊ शकता. त्याचबरोबर पण चुकून सुद्धा भगर असेल किंवा मसालेदार बाहेरचे चिप्स असतील, बाहेरचे फराळाचे पदार्थ किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि बाहेरचं ज्यूस वगैरे पिला तर तुम्ही त्या उपवासाला काहीही अर्थ नाही. बाहेरचे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर मग असा उपाय धरून काही अर्थ नाही. एकादशीला आपण भगर खाऊ शकतो, पण अंगारक योग असेल किंवा श्रावण महिन्याचा सोमवार, हरतालिका वगैरे यात चुकून सुद्धा भगर खाऊ नये. नाहीतर आपल्याला केलेला उपास मान्य होत नाही. अंगारकीचा उपास सोडताना गोडावर आवर्जून उपास सोडा. त्याचबरोबर तुम्हाला मोदक जर तुम्ही घरी केले तर मोदकावर उपास नक्की सोडा. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाला या दिवशी आवर्जून उकडीचा मोदक किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचा मोदक जरी केला तरीही चालेल. त्याचबरोबर भरपूर महिला असं करतात की संध्याकाळी आपण थोडासा सुका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. संध्याकाळची तुम्हाला एक गणपती बाप्पाची एक सेवा करायची आहे. तर महिलांनो, संध्याकाळी आपण थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळतात त्या भांड्यात सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या. त्यावर एक एक करून कापूर जाळायचा आहे. आधी बाप्पांना तो कापूर ओवाळायचा आहे आणि संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरायचा आहे. सुक्या खोबऱ्याच्या वासाने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात. घरातलं दुःख, दारिद्र्य निवारण करतात. मुलांचे दोष असतील तर ग्रहदोष असतील संपूर्ण नष्ट होईल. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय रात्री 9:02 होणार आहे. त्याआधीच महिलांनी चंद्रोदयाच्या 2 मिनिटं आधी का होईना चौमुखी दिवा तयार करायचा आहे. चौमुखी दिवा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा मातीची पंती असेल चौमुखी तेलाची बनवायची आहे. जर दुहेरी वात टाका. दिव्याखाली काहीतरी आसन द्या. हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि तो चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दाराशी लावायचा आहे. वर्षभर तुमच्या मुलाबाळाची इतकी प्रगती होईल, कुठलीच वाईट संकट तुमच्या मुलांच्या डोक्यावर फिरकणार देखील नाही. असा हा सुंदर दिवा आहे. गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या प्रत्येक आईने असा एक चौमुखी दिवा जरूर लावा. आता त्याचबरोबर आपल्याला हे सर्व आपण जेव्हा उपाय करणार, जेव्हा आपण रात्री 9:30 वाजता किंवा 9:02 आपण जेव्हा चंद्रोदयाला आपण चौमुखी दिवा लावतो, उपवास करणार, गणपती बाप्पाला अभिषेक करताना आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, प्रत्येक महिला किंवा प्रत्येक पुरुष असं करतात की गणपती बाप्पाचा अभिषेक करताना ब्लॅक कलरचे म्हणजेच की काळ्या रंगाचे कपडे घालून गणपती बाप्पाचं दर्शन करतात किंवा गणपती बाप्पाला अभिषेक घालतात. नवीन वर्षाच्या पहिल्या अंगारकीला चुकून सुद्धा तुम्हाला या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही. जसं की काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक घालताना देखील घालायचे नाही आहे. जेव्हा तुम्हाला उपवास असेल तेव्हा सुद्धा घालायचं नाही आहे. दर्शन करताना तर अजिबात नाही. जसं की फाटके तुटके मळालेले कपडे घालू नका. तुमच्याकडे जर लाल रंगाचे वस्त्र असेल तर आवर्जून तेच घाला, कारण बाप्पाला लाल रंग खूप प्रसन्न करतो. लाल नसेल तर पिवळे, हळदी रंगाचे, हिरवे, गुलाबी किंवा जांभळे रंग घालून दर्शन करा, कारण की हे रंग शुभ आहे. फक्त आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचं शर्ट किंवा टी शर्ट आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे, जेणेकरून आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य जर येत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी नक्की पाळायच्या आहेत. जर तुम्ही गणपती बाप्पाला जाताय तर गणपती बाप्पाला जाताना आवर्जून तुम्हाला लाल, हिरवा, पिवळे, जांभळे हे रंग घाला, जेणेकरून हे शुभ रंग मानले गेलेले आहे. फक्त काळ्या रंगाची कुठलीही वस्तू घालू नका. आता एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या घरामध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये कुठलंही आपल्या घरामध्ये वाईट संकट न यावा अशी प्रत्येक महिलेला एक हे असते, आनंद असतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी, आपल्या घरामध्ये कुठलंही वाईट शक्ती यावा नाही. आपण प्रत्येक धडपड करतो, पण आपले छोटे छोटे जे प्रभावी उपाय आहेत
आपण जर ते करत असलो तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचा वास राहतो, लक्ष्मीची अखंड कृपा राहते, आपली इच्छापूर्ती होते. प्रत्येक जणांना वाटतं, पण घरामध्ये आलेला पैसा हा कुठं जातो हे सुद्धा समजत नाही आहे. सतत भांडणे आहे, सतत किरकिर आहे. 2025सुद्धा वर्ष आपलं तशामध्येच गेले, पण आपल्याला वाटते की 2026 आपलं वर्ष सुखसमृद्धीचं जावा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावा, गणपती बाप्पाचा आपल्या घरामध्ये वास असा. तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी एक छोटासा आणि एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो देखील तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जर हा उपाय करत असाल तर घरामध्ये तुम्हाला कुठलंही दारिद्र्य निर्माण होणार नाही, 7 पिढीसुद्धा तुमची बसून खातील, तुम्हाला तुमच्या घराला पितृदोष देखील राहणार नाही. फक्त तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. तर हा उपाय कुणी करायचा, तर 108 मुगाचे दाणे तुम्हाला लागणार आहे. हा उपाय तुम्हाला हिरव्या मुगाचा करायचा आहे. हो, हिरवे मूग 108 मुगाचे दाणे तुम्हाला लागणार आहे. नीट मोजून घ्यायचे आहेत. बाप्पाच्या समोर एक मुगाचा दाणा घ्यायचा, ओम गण गणपते नमः मंत्र जपत जायचा. 108 वेळा मंत्र जपून ते गाठोडे बांधायचे आणि मुलांच्या उशी खाली ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी ते गाठोडे काढून गणपतीच्या मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे. बाप्पाच्या चरणी अर्पण केल्याच्या नंतर तुमची जी काही इच्छा आहे, जे काही तुमच्या मुलांचे अडकलेले कामं आहेत, जे काही घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं आहे, ते सर्व तुम्हाला बाप्पाला सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे मुगाची जे गाठोडं आहे तर ते अर्पण करताना कोणालाही वाईट वक्तं बोलायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे अर्पण करताना तुमचं मन एकदम शुद्ध असलं पाहिजे. आपण जर हा उपाय करतो याचं फळ आपल्याला मिळेल की नाही मिळेल असं सुद्धा आपल्या मनामध्ये शब्द देखील आला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या डोक्यामधले कुठलेही वाईट विचार देखील आले नाही पाहिजे. त्याचबरोबर आपण जर हा उपाय करतोय तर हा उपाय आपल्या मुलाबाळांसाठी आहे. हा उपाय जर तुम्ही करत असाल तर तुमच्या स्वइच्छेने हा उपाय नक्की करा, कारण की हा उपाय केल्याने आपल्या लेकरांचं भविष्य देखील ठरणार आहे. कारण की भविष्य हे असं ठरणार आहे की 2026 आपल्या मुलाबाळांसाठी सुख समृद्धीचं शुभ ठरणार आहे. त्यांची प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होणार आहे. कारण की या मुगाचे जे गाठोडं आहे तर ते गणपती बाप्पाला अर्पण करताना त्याचबरोबर तुम्ही त्यांना जास्वंदीचं फूल देखील अर्पण करा, दुर्वा अर्पण करा, कारण की जास्वंदीच्या फुलावर गणपती बाप्पा विराजमान आहेत. त्याबरोबर तुम्ही जास्वंदीचं फूल देखील अर्पण करत असाल तर गणपती बाप्पाला फार प्रिय आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा नक्कीच होईल. धन्यवाद.